मोठी बातमी समोर येते। डोंबिवली एमआयडीसी 2 मध्ये भीषण स्फोट झालेला आहे। डोंबिवली मधील एमआयडीसी 2 मध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे आणि स्फोटामुळे डोंबिवली हादरली आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। स्फोटानंतर एमआयडीसी 2 परिसरात धुराचे प्रचंड मोठे लोट पाहायला मिळतात। 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसीत असाच एक भीषण स्फोट झालेला होता आणि त्यामध्ये तब्बल 12 जणांचा बळी देखील गेलेला होता आणि आता 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि त्याचमुळे डोंबिवली हादरली आहे। अतिशय मोठी बातमी, डोंबिवली मधील एमआयडीसी 2 मध्ये भीषण स्फोट झालाय। स्फोटामुळे डोंबिवली हादरली आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। अभिजित देशमुख आपल्याला या घडीची आताची ताजे अपडेट्स देत आहेत। अभिजित, सध्याची काय परिस्थिती आहे? डोंबिवली एमआयडीसी परिसरात सोनारपाडा येथील एमआयडीसी फेज 2 मध्ये ही कंपनी आहे। या कंपनीमध्ये सध्या बॉयलर मध्ये ब्लास्ट झाल्यामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यामुळे परिसरात प्रचंड धुराचं वातावरण या ठिकाणी या परिसरात पसरलंय। सध्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेत, मात्र या घटनेत अजून जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप काही माहिती हाती आलेली नाहीये। सध्या अग्निशमन विभागाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र या स्फोटामुळे परिसरात आगरी बसल्याची देखील प्राथमिक माहिती आहे। अभिजित, 2016 मध्ये देखील डोंबिवली एमआयडीसीत असाच एक भीषण स्फोट झालेला होता आणि आता तब्बल 8 वर्षांनी अशी पुन्हा एकदा घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या संदर्भात काय अपडेट्स आहेत? वारंवार सातत्याने या एमआयडीसी परिसरातील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, अनेकदा याबाबत एमआयडीसीचे दौरे देखील करण्यात आले। या परिसरातील प्रदूषणाचे मुद्दे असतील किंवा या कंपन्यांकडून कोणत्याही परिस्थितीच्या उपाययोजना केल्या जात नाही, मात्र एमआयडीसीकडून याचे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप अनेकदा नागरिकांनी केला आणि एमआयडीसीकडून जो वारंवार दावा केला जातो तो या घटनांच्या पार्श्वभूमीवर कागदोपत्री असल्याचं सध्या पाहायला मिळतं। जी, तुम्ही सोबत राहा, सध्याची आपण दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। डोंबिवलीमधील एमआयडीसी 2 मध्ये भीषण स्फोट झालाय। या स्फोटामुळे डोंबिवली हादरली आहे। दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। या स्फोटानंतर एमआयडीसी 2 परिसरात धुराचे प्रचंड मोठे लोट पाहायला मिळतात। 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसीत असाच एक भीषण स्फोट झालेला होता, ज्यामध्ये 12 जणांचा बळी गेला आणि आता 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा हादरलेली आहे। सध्याची डोंबिवलीची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। प्रचंड धुराचे लोट या ठिकाणी पसरलेले आहेत। डोंबिवलीतील एमआयडीसी 2 या परिसरामध्ये हा भीषण स्फोट झालाय। स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। बचाव कार्य देखील थोड्याच वेळात राबवलं जाईल। स्फोटामुळे डोंबिवली मात्र हादरली आहे। या स्फोटानंतर एमआयडीसी 2 परिसरामध्ये धुराचे प्रचंड मोठे लोट पाहायला मिळतात। 2016 मध्ये देखील डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत असाच एक भीषण स्फोट झालेला होता आणि आता 8 वर्षांनंतर अशीच घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आपण पाहतोय प्रचंड रहदारीचा असा हा परिसर आहे आणि त्याचमुळे नागरिकांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। डोंबिवलीमधील एमआयडीसी 2 मध्ये हा भीषण स्फोट झालाय। स्फोटामुळे डोंबिवली हादरली आणि हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। दरम्यान या स्फोटानंतर काही कर्मचारी किंवा नागरिक या ठिकाणी कोणी अडकलेला आहे का याची प्राथमिक माहिती कोणतीच सध्या प्राप्त झालेली नाही। स्फोटानंतर एमआयडीसी 2 परिसरामध्ये धुराचे प्रचंड मोठे लोट पाहायला मिळतात। 2016 मध्ये डोंबिवली एमआयडीसीत असाच एक भीषण स्फोट झालेला होता, ज्यामध्ये 12 जणांचा बळी गेला आणि त्यानंतर आता 8 वर्षांनी पुन्हा एकदा डोंबिवली हादरलेली आहे। डोंबिवलीच्या परिसरामध्ये आपण पाहतोय धुराचे मोठे लोट या ठिकाणी पसरलेले आहेत। एमआयडीसी 2 मधील स्फोटामुळे डोंबिवली हादरली आहे। सध्या त्याचीच काही दृश्य आणि व्हिडिओ समोर येतात। अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्याचं समजतंय आणि बचाव कार्य देखील थोड्याच वेळात सुरू करण्यात येईल। स्फोटामुळे डोंबिवली हादरलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्याचं समजतंय। तर 8 वर्षांनंतर डोंबिवली पुन्हा एकदा हादरलेली आहे। स्फोटामुळे डोंबिवली हादरलेली आहे। हा स्फोट नेमका कशामुळे झालाय याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। दरम्यान सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी रवाना झाल्याचं समजतंय। या स्फोटानंतर एमआयडीसी 2 परिसरामध्ये आपण पाहतोय धुराचे प्रचंड मोठे लोट
पसरल्याचं चित्र आहे आणि त्याचमुळे डोंबिवलीकरांना आता याचा त्रास सहन करावा लागतोय। आसपासच्या परिसरामध्ये हे धुराचे लोट पसरलेले आहेत। ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी रहदारीचा हा परिसर असल्यामुळे साहजिकच नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान या घटनेमुळे आता डोंबिवलीकरांमध्ये देखील काहीसं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, कारण अशा प्रकारची घटना आता पुन्हा एकदा घडली आहे तब्बल 8 वर्षांनी। डोंबिवलीमधील MIDC 2 मध्ये हा भीषण स्फोट झालाय। या स्फोटामुळे डोंबिवली अक्षरशः हादरून गेली आहे। दरम्यान हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत। दरम्यान या स्फोटामुळे अनेक घरांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत अशी माहिती सध्या प्राप्त होतीये। याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र या भीषण आणि प्रचंड मोठ्या स्फोटामुळे आपण पाहतोय